नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारमार्फत 50,000 जागांची भरती ही निघालेली आहे। प्रत्येक गावामध्ये आणि शहरामध्ये निघालेली आहे। सरकारी योजनेची माहिती देणे असेल, सरकारी काही कामे असतील, हे लोकांपर्यंत पोहोचवणे या योजनेचा उद्देश आहे। मित्रांनो, योजना दूताचं हे काम राहणार आहे। या पोस्टसाठी 18 ते 35 वयोगटातील तरुण हे अर्ज करू शकतात। 6 महिने इंटर्नशिप हा प्रोग्राम त्यांना राहणार आहे। महिन्याला 10,000 रुपये या योजना दूतांना पगार हा सरकारकडून दिला जाणार आहे। या पोस्टसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल। ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या आपल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला। तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे। वेबसाईटवरची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तर तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल, नक्की योजना दूत काय आहे, त्याचे काम काय आहे, याबद्दल सर्व माहिती या पेजवरती तुम्हाला दिसेल। तसेच या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ते या ठिकाणी सांगितले आहे। महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत। या प्रयत्नात एक भाग म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम थेट नागरिकांच्या दारांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने राबवला आहे। या उपक्रमामुळे लोकांना एकाच छताखाली अनेक योजनांबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेण्यास सक्षम केले आहे। योजना दूत हा या उपक्रमाचा विस्तार आहे, ज्यांचा उद्देश सामाजिक बदल घडविण्याचा उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांच्या समर्पित प्रयत्नांमुळे जनतेपर्यंत पोहोचवावा। शासनाद्वारे या योजना दूत 50,000 तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहेत। सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी शासनाचा असा उत्तम असा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून आहे। जास्तीत जास्त तरुणांना सहभाग करून घेणार आहेत। नेमलेले तरुण हे कल्याणकारी योजनेचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणार। तुम्ही या योजनेबद्दल सर्व माहिती वाचली, समजून घेतली असेलच। तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नोंदणीवरती क्लिक करून यूथ ऑप्शन सिलेक्ट करा। खाली तुम्हाला ॲक्सेप्ट द कन्सेप्ट फर्स्ट बिफोर एंटरिंग आधार नंबर या समोरील चौकोनात क्लिक करणे अनिवार्य आहे। येथे आपला आधार कार्ड नंबर टाकून व्हेरीफाय क्लिक करा। पुढे आय एम नॉट रोबोटला क्लिक करा। गेट OTP वरती क्लिक करून आता तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला एक OTP आला असेल, तो OTP तुम्ही टाकून व्हेरीफाय करून घ्या। या ठिकाणी आता तुम्हाला मित्रांनो आधार कार्डवरील संपूर्ण माहिती आलेली असेलच। तसेच तुम्हाला या ठिकाणी ईमेल, पासवर्ड, मोबाईल नंबर, जेंडर, कास्ट, व्हॉट्सॲप नंबर आणि ॲड्रेस एवढं संपूर्ण माहिती येथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे। बेसिक संपूर्ण माहिती हे आहे। डू यू हॅव स्मार्टफोन मध्ये जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर यस करा, अन्यथा नो हा ऑप्शनला क्लिक करा। त्यानंतर हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचा बॅचलर झालं असेल किंवा मग PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तिथे सिलेक्ट करा। या ठिकाणी टिक करा आणि आय एम नॉट रोबोटवरून रजिस्टर करून क्लिक करा। यू नीड टू कम्प्लीट युअर प्रोफाईल टू प्रोसेड फर्दर। आपल्याला आपली विचारल्या जाणारी संपूर्ण माहिती भरून आपली प्रोफाईल कंप्लीट करायची आहे। त्यासाठी कंप्लीट प्रोफाईलला क्लिक करा। आता तुमच्यासमोर आपण भरलेली संपूर्ण माहिती डिटेल्स हे दिसत असेल। आता ज्या जिल्ह्यात फॉर्म अप्लाय करायचा आहे तो जिल्हा इथे निवडून घ्या। एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे। तुम्ही ते JPG, JPEG, PNG तसेच PDF मध्ये सुद्धा अपलोड करू शकतात। त्यानंतर हू हॅज असिस्टेड यू फॉर फिलिंग द फॉर्म्स, यामध्ये फॉर्म हा तुम्ही स्वतः भरत आहेत का किंवा मग सेतूमध्ये जाऊन भरायचा आहे हे सांगायचं आहे। आता मी स्वतः भरत आहे म्हणून स्वतः हे ऑप्शनला क्लिक करतो आणि आता आपल्याला आपली एज्युकेशन डिटेल फिल करून घ्यायची आहे। संपूर्ण अशी बेसिक माहिती आहे। तुम्ही सुद्धा इझिली हा फॉर्म मित्रांनो भरू शकता। आता हे संपूर्ण माहिती सेव्ह करून घ्या। आता तुमची संपूर्ण प्रोफाईल हे कंप्लीट झालेली आहे। खाली तुम्हाला तुमचा रिझ्यूम सुद्धा तयार झालेला आहे। मित्रांनो, तो रिझ्यूम सुद्धा तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे। मॅचिंग जॉब्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लोकेशन टाईपमध्ये अर्बन रुरल मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ते सिलेक्ट करा। पुढे तुम्हाला तुमचा ब्लॉक कोणता आहे आणि ग्रामपंचायत कोणती आहे हे टाकून घ्या।
आणि सर्च करा. आता खाली तुम्हाला अवेलेबल असलेली वॅकेन्सी दिसेल. यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ वॅकेन्सी हे अवेलेबल तुम्हाला दिसेल. नंबर ऑफ वॅकेन्सी किती आहे त्यानंतर अप्लाय या ऑप्शनला क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही 3 ग्रामपंचायतमध्ये अर्ज हा करू शकता. 3 पेक्षा जास्त ठिकाणी अर्ज तुम्हाला करता येणार नाही. मित्रांनो, 3 पेक्षा जास्त ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला हा अर्ज करता येणार नाही, याची तुम्ही नोंद घ्यावी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती योजना दूत या योजनेचा फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला समजलं असेलच. तुम्ही हा फॉर्म भरत असेल तर तुमच्या भावांना मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच माहिती आम्ही तुम्हाला पुढे देखील देत राहू. धन्यवाद मित्रांनो.